नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर सतत गप्पा मारत असतो. आजचा आपण विषय जो घेणार आहोत तर तो आत्ता चालू झालेलं नवरात्र. आपल्याला बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की ही नवरात्र काय प्रकरण आहे. तर तुम्हाला सगळ्यांना यासाठी एक पहिलं सिम्बॉल अभ्यास करावा लागेल. त्याच्या आधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूया. दोन्ही हात मोकळे ठेवूया. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक संरक्षण याबद्दल शतशः धन्यवाद. प्राणिक हिलिंगचे संस्थापक मास्टर चुआ कुक्सुई, आपण दिलेल्या ज्ञानाबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या सहकार्यांबद्दल धन्यवाद. तथास्तु. तर ह्यासाठी आपण एका सिम्बॉलचा आधी अभ्यास करणार आहोत. ह्या सिम्बॉलला नॉर्मली आपण सगळेजण इन यांग सिम्बॉल ह्या नावाने ओळखतो. या सिम्बॉलमध्ये नक्की काय असतं तर एक गोळा असतो. त्या गोळ्याच्या अर्ध्या भागामध्ये एस काढलेला असतो. अर्धा भाग पांढरा असतो तर अर्धा भाग काळा असतो. एका भागामध्ये काळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचा गोल असतो तर पांढऱ्यामध्ये काळ्या रंगाचा गोल असतो. आता हे नक्की या सिम्बॉलमध्ये आपल्याला सांगायचं काय असतं तर अगदी सोपं आहे की अंधारात सुद्धा प्रकाश असतो आणि प्रकाशात सुद्धा अंधार असतो. म्हणून ज्या वेळेला आयुष्यात अशी एखादी स्थिती येते की ज्या ठिकाणी पूर्ण आयुष्यात सगळा अंधार पसरला आहे, कुठलाही मार्ग मिळत नाही आहे, सगळे रस्ते अडकून पडल्यासारखे वाटत आहेत, अगदी त्याच वेळेला त्याच्यात एखादा प्रकाश असतोच. हा प्रकाश म्हणजेच ही दुर्गा. आता हा दुर्गा या शब्दाचा जे उगम झाला आहे तर तो दुर्ग म्हणजे पर्वत, म्हणून पर्वताची कन्या म्हणून ती दुर्गा. आता पर्वत नक्की आपल्या आयुष्यात काय सिम्बलाइज करतो तर पर्वत हे 2-3 पद्धतीने आपण वापरू शकतो. पर्वताच्या वरचं अगदी जे टोक आहे त्याला म्हणतात शिखर. आणि आपल्या आयुष्यात जी अनेक टार्गेट्स आपल्याला पूर्ण करायचे असतात तर ती आपल्या आयुष्यातील शिखरं आहेत. आता या शिखरापर्यंत पोचण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग आता या अडचणींना तोंड देण्यासाठी कोणीतरी एक वाटाड्या आपल्याबरोबर असला पाहिजे ना. तर हाच वाटाड्या म्हणजे गुरु आणि असाच वाटाड्या म्हणजे आपल्याला मिळालेली दुर्गा. आता ही दुर्गा विविध स्वरूपात, विविध ठिकाणी, विविध प्रकारे काम करत असते. म्हणून तिची अनेक रूपं आहेत. काही वेळेला ही दुर्गा कालरात्री ह्या स्वरूपामध्ये येते तर काही वेळेला ही कात्यायनी या स्वरूपामध्ये मिळते. आता असं विचार करा की अगदी पायथ्यापासून आपण चालायला सुरुवात केली आहे, म्हणजे अगदी बेसिकपासून, जिथे आपल्याला काहीही माहिती नाही आहे अशापासून सुरुवात केली आहे. आणि सुरुवात केल्या अनेक प्रकारची माहिती आपल्या सगळ्यांना मिळते. आता काही माहिती योग्य असते, काही माहिती अयोग्य असते, पण ती माहिती योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्याची कुवत आपल्या प्रत्येकामध्ये नसते. म्हणून आपण ज्यांनी जे सांगितलं आहे ते खरं मानून त्यानुसार आपण काहीतरी करायला सुरुवात करतो. आणि अशा ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला जे प्रगट होते ती म्हणजे ही दुर्गा. अर्थात ह्या दुर्गाची म्हणजेच पर्वताची कन्या. आता जसं एखादी मुलगी आपल्या वडिलांबद्दल तिला इत्यंभूत माहिती असते, अगदी त्याचप्रमाणे या पर्वतावरचं जे शिखर आहे त्या शिखरापर्यंत कसं पोचायचं याचं पूर्ण मार्गदर्शन ही करू शकते. आणि म्हणून ही पहिली दुर्गा. हळूहळू आपण रस्ता चढायला सुरुवात केला आहे. आता रस्ता जसा चढायला सुरुवात करतो तसे प्रॉब्लेम किंवा समस्या यांचं स्वरूप बदलायला सुरुवात होतं. आणि म्हणून तिची वेगवेगळी रूपं ही आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतात. मध्येच कधीतरी अंधार पसरतो, कधीतरी एकही मार्ग मिळत नाही अशी स्थिती येते. त्यावेळेला दुर्गेची वेगवेगळी रूपं ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. म्हणून ही नवरात्र म्हणजेच रात्र म्हणजेच अंधार आणि 9 दिवसांचा अंधार म्हणजेच आपल्यातले अनेक दोष की हे दोष सतत फेर धरून आपल्या आसपास असतात. आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शक असं गुरुतत्व म्हणजेच ही दुर्गा. तर ह्या दुर्गेला आपण प्रार्थना करतो आहे की आमच्यातील हे सगळे दोष, आमच्यातील हे अवगुण पूर्णपणे निघून जाऊ देत आणि कृपया आम्हाला योग्य मार्ग दाखव. आणि म्हणजे दुर्गेचा जर स्वरूपाचा अभ्यास आपण केला तर ती पहिल्यांदा वाघावर बसलेली आहे. आता ही वाघावर बसली म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांमधला पहिला अतिशय मोठा दोष म्हणजे हिंसकपणा. मग आपला हिंसकपणा कधी शब्दांमधून प्रगट होतो तर कधीतरी विचारांमधून प्रगट होतो, कधीतरी कृतीमधून प्रगट होतो. म्हणून
वाघ किंवा प्राणी या स्वरूपातच आपल्या माणसाची वृत्ती असते. हळूहळू हळूहळू आपण आपल्यातले दोष कमी कमी करायला लागतो आणि थोडक्यात माणसाळतो. आता असं आपण माणसाळलो की मग आपल्यातली हळूहळू दुर्गा म्हणजेच ईश्वरी तत्त्व हे जागृत व्हायला सुरुवात होतं. आणि म्हणून पहिला आपला हा दोष आपल्याला घालवायचा आहे तो म्हणजे औसातला हिंसकपणा. म्हणून ही दुर्गा या वाघावर किंवा काही वेळेला सिंहावर म्हणजेच थोडक्यात हिंस्त्र श्वापदांवरती ती बसलेली आहे. त्याच्यानंतर तिच्या हातात विविध प्रकारची शस्त्र तिने धारण केलेली आहेत. आता शस्त्रांचं उद्दिष्ट काय आहे तर जर का तुम्ही देवी भागवत किंवा ह्या प्रकारचे ग्रंथ वाचलेत तर त्याच्यात अनेक असुरांचा वध तिने त्या काळात केलेला आहे. तर त्याच्यातलं एक असुर तर असं सांगण्यात आलेलं आहे की जो रक्तबीज या नावाचा होता. आता ह्याच्यामध्ये तिला मारणारी जी देवता होती तर ती होती काली. म्हणून आपण थोडासा या देवींचा अभ्यास करून बघूया. तर आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे मुख्य गुण असतात. एक सत्वगुण असतो, एक रजोगुण असतो आणि एक तमोगुणही असतो. आता काही वेळेला आपल्याला बघायला मिळेल की लोकांना आपल्याला हाताळायचं आहे. तर काही लोकांना तुम्ही अतिशय शांतपणाने सौम्यपणाने सांगितलात की असं नका ना करू, हे चांगलं नाही आहे, असं नका वागू किंवा अमुक गोष्ट तुम्ही नियमित केलीत ना तर त्याचा फायदा नक्की मिळेल. तर काही लोक नक्की ऐकतील. काही लोकांना तुम्हाला प्रलोभनं दाखवावी लागतील. हा झाला आपल्यातला रजोगुण. आता ह्या प्रलोभनांमध्ये तुम्हाला कदाचित असं केलं तर मुबलक पैसा मिळू शकेल, तुमचे नातेसंबंध सुधारतील, तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील. हा झाला रजोगुण. आणि काही लोकांना मात्र प्रत्यक्षात अपशब्दांचाच वापर करावा लागतो. अतिशय कठोर शब्दांचा वापर काही ठिकाणी करावा लागतो. हा झाला आपल्यातला तमोगुण. आणि म्हणून दुर्गा ही काही ठिकाणी होते, काही ठिकाणी ती शांता दुर्गा असते. अशा तिची विविध रूपं तुम्हाला बघायला मिळू शकतील. म्हणून आपल्या शरीरामध्ये सुद्धा 3 प्रमुख भागांमध्ये हे देवी तत्त्व दाखवण्यात आलेलं आहे. आपल्या मूलाधार चक्रापासून आपल्या नाभी चक्रापर्यंतचा जो भाग आहे तो तिचं स्वरूप आहे ब्राह्मी. तिकडनं ती हळूहळू प्रवास करत 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 पुढे येते आणि आपल्या हृदयचक्र म्हणजे अनाहत चक्रापर्यंत ती येऊन पोचते. ती झाली वैष्णवी. हृदयचक्रापासून आपल्या विशुद्ध चक्र म्हणजेच प्राणिकलिंगच्या भाषेमधलं थ्रोट चक्र ह्यापर्यंत ती होते शिवा. आणि त्याच्या पुढला जो प्रवास आहे तर ती होते शांभवी. असं विविध रूपांमध्ये तिचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर अशी ही दुर्गा काळानुसार वेळेनुसार वेगळ्या रूपांमध्ये प्रगट होते. आणि म्हणून ह्या 9 दिवसांमध्ये नवदुर्गेचे तुम्हाला रूपं अनेक ठिकाणी बघायला मिळू शकतील. तर आपलं सगळ्यांचं काम आहे या नुसत्याच आकारामध्ये अडकून न पडता प्रत्यक्षात ही दुर्गा मेल फिमेल अशा कुठल्याही स्वरूपात नाही याची जाणीव करून घेणं. आणि ही दुर्गा म्हणजेच शक्ती. मग ज्ञान ही एक शक्ती आहे, अर्थ ही एक शक्ती आहे, किंवा विविध प्रकारचं प्रेम करता येणं ही एक शक्ती आहे, दया दाखवता येणं ही एक शक्ती आहे. अशा शक्तींचा विकास करण्यासाठी आपल्यातले दोष काढण्यासाठी आज आपण या दुर्गेला प्रार्थना करूया. सगळ्यांनी आपण हात जोडूया आणि प्रार्थना करूया. श्री दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे. श्री दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे. अशीच एक दुर्गेची सुंदर उपासना किंवा प्रार्थना एक मोठे संत होऊन गेले. त्या संताचं नाव होतं वासुदेवानंद सरस्वती. तर त्यांनी एक सुंदर प्रार्थना जोगवा या स्वरूपामध्ये म्हटलेली आहे. तर ह्याचा अर्थ जेव्हा आपण समजून घेतो तर त्यावेळेला लक्षात येतं की आपण सगळेजणं या दुर्गेपासूनच निर्माण झालो आणि दुर्गेमध्येच विलीन होणार आहोत. आणि म्हणून काही वेळेला जोपर्यंत द्वैत नाही, वेगळेपण नाही, तोपर्यंत समोरची गोष्ट ही खरोखर अद्भुत आहे याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून तिथेची सुरुवात असते असं करतात की आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. की आदिशक्तीच्याच कृपेने मला जन्म देण्यात आला, तिच्यापासूनच निर्माण झालेलो मी, तिच्यापासून वेगळा झालो. सकाम कर्मे कवडी यांच्या माळा मम कंठी. त्याच्यानंतर काय केलं तर पहिल्यांदा माझी जी बुद्धी होती, जी शुद्ध स्वरूपात होती, ती काही प्रमाणामध्ये त्या बुद्धीची तीव्रता किंवा प्रखरता कमी करण्यात आली. आणि त्यामुळे मी जी कर्म करायला सुरुवात केली त्याचं हळूहळू करते पण मी माझ्याकडे घ्यायला सुरुवात केली. अगदी सोपा विचार करा ना, जर आपल्या शरीरामध्ये काम करणारे प्राणशक्ती किंवा ऊर्जा ह्याच्यामुळे सगळं कार्य होतं आहे तर आपण ते केलं हे कसं काय म्हणावं. पण आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये हे अज्ञान असल्यामुळे आपण या प्राणशक्तीच्या ज्ञानापासून दूर गेलो
आणि आपण समजायला लागलो की प्रत्येक कर्म मी केलं. आता ज्यावेळेला कर्म मी केलं मग फळ मलाच भोगायचं आहे, म्हणून त्याच्यातून चांगली कर्म आणि वाईट कर्म अशी दोन्हीही तयार झाली आणि या दोन्ही कर्मातून अल्टिमेटली आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हायला सुरुवात केली. आणि म्हणून आपल्या चुका आणि आपण केलेल्या योग्य गोष्टी ह्याच आपल्याला खरं तर शिकवत असतात. म्हणून सकाम कर्मे कवडी यांच्या माळा मम कंठी, कुंकुम मळवट माझ्या लल्हाटी. तर हे लक्षात घ्यायचं आहे की कुंकुम मळवट माझ्या लल्हाटी, पीडा बाधा शकुन सांगोनी लोका भुलविले. म्हणून आपण सगळेजणं अनेकांना अनेक गोष्टी समजावून सांगण्यामध्ये अतिशय व्यस्त आहोत. अगदी सोपा विचार करा ना, अगदी यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आता काय करतो आहे तर आपण लोकांना काहीतरी सांगण्यामध्ये व्यग्र आहोत हे आपण दाखवतो आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांच्या अडचणी आपण सोडवू शकतो, दुसऱ्यांच्या समस्या आपण सोडवू शकतो असं दाखवण्यामध्ये बिझी आहे. पण खरंच विचार करावं, या समस्या आपण खरंच सोडवू शकतो का? तर आपण कोणाच्याही समस्या सोडवू शकत नाही. आपण त्याला समस्या आहे एवढं हे ज्ञान करून देऊ शकतो आणि तीच व्यक्ती स्वतःच्या समस्या सोडवते. आणि ह्याच्या सगळ्यात शेवटची ओळ जी त्यांनी केलेली आहे की त्या ठिकाणी ते वर्णन असं करतात की ह्या आदिशक्तीनेच, आदिशक्तीमुळे माझं भूते पण गेलं आणि पुन्हा मी या आदिशक्तीशी एकरूप झालो. थोडक्यात आपल्या प्रत्येकाला हाच प्रवास करायचा आहे. ऑलरेडी आपण सगळेजणं अनेक प्रकारच्या समस्या आज अनुभवतो आहे, त्या सोडवण्याचा सराव करूया आणि पुन्हा एकदा न चुकता ह्या देवीला, या दुर्गेला सतत प्रार्थना करूया, म्हणजे आपल्याला त्या शिखरावरती आरामात पोचता येईल. धन्यवाद. तुम्ही सगळेजण आज यूट्यूब चॅनल आमच्या आल्याबद्दल शतशः धन्यवाद.